सर नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सौरभ सतीश मेहता, मेडिकल डायरेक्टर, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे. आज आपण ह्या शाळेत हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे आणि ह्यात नाही साधारणपणे सगळ्या नगरपालिका शाळा आणि जिल्हा परिषद शाळा इथं आपला आज ॲट प्रेझेंट कॅम्प चालू आहे. साधारण 2000 मुलांचं आपण चेकअप करणार आहोत. आज हिमोग्लोबिन हे खूप महत्त्वाचं घटक असतं आपल्या शरीरातलं, जे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय पूर्ण रेग्युलेट करण्यासाठी खूप मदत करतं. हा एक असा प्रोटीन आहे जे ऑक्सिजन बाइंड करून आयर्नबरोबर ते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करून आपल्या शरीरात एनर्जी निर्माण करतं. ज्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमी होते त्यांना थकवा वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं, एनर्जी नसावं, पचनामध्ये प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी त्यांना घटत असतात. तर आपण हे चेकअप कॅम्प शक्यतो शाळांमध्ये का घेतो, जेणेकरून कमी वयातच त्यांची रक्त तपासणी व्हावी आणि जे काय आहे ती ट्रीटमेंट देऊन त्यांना लवकरात लवकर स्वस्थ करावं, जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य निरोगी व्हावं. यासाठी आम्ही हा कॅम्प घेतला आहे. त्याच्यामध्ये साधारण यामध्ये 2000 विद्यार्थ्यांचं चेकअप आहे. त्याच्यामध्ये नगरपालिका शाळा आणि जिल्हा परिषद दोन्ही मिळून साधारण एक 1800 ते 2000 मुलांचं चेकअप आजच्या दिवशी होणार आहे. ओके सर, धन्यवाद. बसप्पा भंडारी आणि रोटरी महेश आपल्या रोटरी क्लब गोल्डन तळेगाव या रोटरीचं आपल्या शाळेसाठी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य असतं. आपण गेल्या अनेक वर्षात रोटरीच्या माध्यमातून तळेगावमधील पालिकेच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी समाजोपयोगी काही कार्यक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतो. ज्यामध्ये वृक्षदिंडी असेल किंवा प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भातील जी फेरी काढली होती आपण, आणि हर घर तिरंगा, या तिन्ही उपक्रमांमध्ये रोटरीने सर्व शाळांना सहभागी करून घेतलं होतं आणि त्याचा उपयोग मुलांमध्ये एक सामाजिक भान निर्माण व्हावं हा उद्देश होता. यावर्षीसुद्धा आपण वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी मेहता साहेबांच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेला रोटरीतर्फे ई-लर्निंग किट विथ त्याच्या अभ्यासक्रमासह आपल्याला ते दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण आता इयत्ता 8वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी त्याच्यात ते सगळे घटक आहेत आणि त्याचा वापर आपण करत आहोत. तर अशा प्रकारे रोटरी क्लब आपल्याला प्रत्येक वेळेस शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सहकार्य करत असते. मी रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे या संस्थेचं शाळेच्या वतीने आभार व्यक्त करेन आणि आभार व्यक्त करतानाच एक शाळेसाठी काहीतरी मागावं अशी आमची नेहमीचीच भूमिका असते. ते देत असतात आणि आम्ही मागत असतो. तर आपल्याकडं मध्यंतरी थोडक्यात चर्चा झाली होती की बऱ्याच शाळांमध्ये आपल्याकडं TV आहे, परंतु त्याला जे काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रमासाठी म्हणजे एका शाळेसाठी नाही तर आपल्या सगळ्या शाळांसाठी जर काहीतरी तुम्हाला प्रयत्न करता नाही, आत्ताच द्या असं मी म्हणत नाही, पण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून तर अशा पद्धतीने सगळ्या शाळांमध्ये डिजिटल लर्निंग आपण जे म्हणतो म्हणजे फक्त यूट्यूबच्या माध्यमातून नाही तर प्रत्येक शाळेत प्रॉपर सिलेबस येईल आणि त्याचा उपयोग आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करता येईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी माझं मनापासून थांबवतो. खूप महत्त्वाचं चेकअप असतं जे आपण आपल्या देशात खूप कमी प्रमाणात लहान मुलांमध्ये केला जातो. हिमोग्लोबिन म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. हिमोग्लोबिन हा एक प्रोटीन असतो जे आपल्या RBCs मध्ये असतो. हिमोग्लोबिनचा उपयोग असा असतं की ते आपल्या शरीरात जे आपण ऑक्सिजन घेतो नाकाने ते ऑक्सिजन हिमोग्लोबिनला अटॅच होतं आणि ते मग अख्ख्या बॉडीमध्ये ते सर्क्युलेट होतं जेणेकरून सगळ्या ऑर्गन्सला ते ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं जातं. आता ज्या मुलांमध्ये, ज्या व्यक्तींमध्ये, ज्या ज्येष्ठ लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्यांच्या बॉडीमध्ये अल्टिमेटली ऑक्सिजन सप्लाय पण कमी होऊन जातं, जेणेकरून त्यांचे ऑर्गन्स कमी काम करतात आणि त्यांना थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, म्हणजे भूक जाणे, भूक न येणे
पचन न होणे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण जर वेळेवर ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर खूप मोठे आजार पण आपल्याला होऊ शकतात. तर रोटरीने यावर्षी काय म्हणजे गेली 2 वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू आहे. मागच्या वेळी साधारण आपण 10 लाख मुलांचं चेकअप केलेलं ह्या मशीननी आणि यावर्षी आपलं उद्देश 25 लाख मुलांचं चेकअप करायचं आहे. दरवर्षी आपण तो वाढत चाललोय जो आहे आपल्या तपासणीचा. याचा मुख्य फायदा असा आहे की जनरली मुलं घाबरतात, कारण हे म्हटलं की आपल्याला हाताला टोचणार, रक्त काढणार, मग दुखणार मला, म्हणून जास्ती करून मुलं पळून जायचे शाळेतनं, ते चेकअप करायचेच नाही. तर आता एक अशी मशीन आहे ज्याला आपल्याला टोचायची गरज नाहीये, फक्त आपण बोट ठेवलं त्याच्यामध्ये स्क्रीनिंग होऊन त्याच्यामध्ये ते डायरेक्ट त्याचं रेकॉर्डिंग येतं आणि तुमचं हिमोग्लोबिन लेवल चेक केला जातो. याने हे का केलेलं आहे की मुलांमध्ये जास्त उत्साह निर्माण व्हावं, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं. आणि या वर्षी आम्ही मेडिसिन्स पण प्रोव्हाइड करतोय. मेडिसिन म्हणजे खूप असे काय स्ट्रॉंग मेडिसिन्स नाही आहेत, म्हणजे सांगायचा उद्देश असे त्याच्यामध्ये बेसिक फॉलिक ऍसिड आहे, म्हणजे जे एक वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे. म्हणजे आपण घेतलं की ते पाण्यामध्ये आपल्या युरिन मध्ये का तर ह्याच्यामधून निघून जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये काय साईड इफेक्ट असं होण्यातलं काम नाही. साधारण आम्ही ते 3 महिन्याच्या गोळ्यांचा एक पॅक असतो. ज्या मुलांमध्ये हिमोग्लोबिन 10 पेक्षा कमी असतो त्या मुलांना हे औषध दिलं जाणार आहे. ज्यांचं चांगलं आहे त्यांना द्यायची गरज नाही. तर त्यामुळं त्या औषधं पण आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. शक्यतो आमचा विचार असा आहे की ते डायरेक्ट मुलांना औषधं न देता ते शाळेच्या शिक्षकांना आम्ही तो औषधं देऊ लिस्ट साईड मुलांच्या, जेणेकरून त्यांनी त्यांचा लंच ब्रेक का तर ब्रेक झाल्यानंतर शिक्षकांनी त्यांना ते औषध एक द्यावं, जेणेकरून घरात जाऊन मुलं जास्त गोळ्या खाल्ल्या का तर काय असे वेगवेगळे प्रकार न घडू त्यांच्या सेफ्टीसाठी आपण हा विषय ठेवला आहे. आता मॅडमशी माझं तेच बोलणं झालंय, तर शाळेत होकार होता आपण त्यांना ते औषधं प्रोव्हाइड करूया. दुसरी गोष्ट, हिमोग्लोबिन हे ह्याचं जे प्रमाण आहे मुलींमध्ये खूप कमी असतं. याचं कारण असं आहे एकदम मुली कमी आहेत, खरं जास्त मुली पाहिजे होत्या. तर मुलींना एक 11-12 वर्षानंतर त्यांना मेन्सेस चालू होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन झपाट्याने कमी होत जातं. आणि जनरली आपण बघितलंय की घरात तो पोषक आहार मिळत नाही, कारण माहितीच नसतं की हे आपण खाल्लं की याने आपलं हिमोग्लोबिन वाढतं, ते आपण खाल्लं की आपलं हिमोग्लोबिन वाढतं. जेणेकरून मलाही सांगायचं की जे पालेभाज्या असतात जसं पालक झालं, मेथी झालं, तुमचं सफरचंद झाला, जांभळा झाला, का तर आपलं फ्रुट्समध्ये तुम्ही अजून जे आपलं हे आहे द्राक्ष वगैरे आहेत, या काळी द्राक्ष जे येते त्यांनी पण आपलं हिमोग्लोबिन वाढतं. ड्रायफ्रूट मध्ये काळे मनुके खाल्लं, काळा खजूर खाल्लं, यांनी पण आपलं हिमोग्लोबिन वाढत जातं. शक्यतो नॅचरली आपण वाढवायचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगलं असतं, ते टिकून पण राहतं आणि आपली बॉडी त्याला लवकर एक्सेप्ट पण करते. ह्या गोष्टी असतात. आणि हिमोग्लोबिन जर आपण लहानपणीच चेक केलं तर भविष्यात जे मोठे आजार होतात ते पण आपण रोखू शकतो. कारण त्याने अनेमिया हा एक जो आजार जो हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होतो, याचे बरेच प्रकार असतात. आणि शक्यतो लहान मुलांमध्ये 3-4 प्रकार खूप कॉमन असतात. एक तर सिकल सेल अनेमिया असतं, एक थॅलेसिमिया असतं जे जन्मतात होतं दुर्भाग्यपूर्ण, आणि तिसरं असतं आयर्न नॉन बाइंडिंग अनेमिया. म्हणजे हे 3 प्रकार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. शक्यतो हे जर आपण लहानपणी आपण डायग्नोज केलं आणि मुलांना ती औषध दिली तर ते लहानपणीच ते अनेमिया आपण मुळासकट संपवू शकतो. आणि जर एक ठराविक काळानंतर जर आपण गेलो, म्हणजे जसं मुलं मोठी झाली, एक 16, 17, 18 वर्ष झाली, त्यानंतर त्याला रिव्हर्स करणं डिफिकल्ट होऊन जातं. शक्यतो ते आयुष्यभर ते गोळ्या त्यांना खायला लागतात. तसं होऊ नये त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी आपण करू शकतो. आणि याचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त अवेअरनेस व्हावं. मी तर म्हणत शिक्षकांनी जसं तुम्ही आता म्हणले की आम्हाला हे पाहिजे, तुम्ही ठरवलं की आम्हाला हिमोग्लोबिन कसं कॅम्प पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे पण तुम्ही केलंच पाहिजे, कारण स्वास्थ्यापेक्षा जास्त महत्वाचं काय नसतं. स्वास्थ्य चांगलं राहिलं, निरोगी राहिलं की आपण भविष्यात परत काय अचीव करू शकतो. आणि त्यासाठी हिमोग्लोबिन चेकअप केलंय. मी म्हणत की सगळ्या मुलांनी हे चेकअप करून घ्यायला पाहिजे. आणि आमचं तर आहे सपोर्ट, तुम्हाला माहिती, तुम्हाला जे काय सपोर्ट लागतं आम्ही नेहमी देतोच तुम्हाला. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही देत राहू. अजून वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत भविष्यात, ते पण त्याची माहिती तुम्हाला देत जाऊ. थोडं सांगून 2 शब्द थांबतो.